दिनेश उलवेकर यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. हॅलो चला दुसऱ्या बॉलवर विकेट या ठिकाणी संपादित केली आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पवन मातकर. दादरचा बादशाह किरण पाटील उलव्याचा. कॅच कोणी घेतली? कॅच कोण? चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगत असताना ज्याच्यामध्ये पहिलं विकेट डाऊन आणि आता सामना रंगत असताना आपण पाहतोय परंतु गोलंदाजी मार्कवर जे खेळाडू पवन मातकर ज्यांच्या बॅटमधून आपण आज पाहिलं अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली ते सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक आपण विचार केला तर 3 बॉल आत्तापर्यंत आलेत डॉट ज्याच्यामध्ये 1 विकेट संपादित केली. यावेळेला मात्र आणखीन 1 बॉल परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकत असताना वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आणि 1 सिंगल स्कोर कार्डवर ॲड होते वाईडच्या स्वरूपामध्ये. स्वतः कर्णधार किरण पाटील नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र अगदी पहा ब्लॉकहोलचा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काय अफलातून गोलंदाजीची पिचिंग केली जाते. सर खऱ्या अर्थानं बघितलं तर 50+ एज असलेला हा खेळाडू ज्याने आज आपल्या नावाची दहशत या ठिकाणी निर्माण केली ज्याच्यामध्ये 53 धावा आणि त्या गोलंदाजी पहा अगदी लाजवाब. हा बॉल या ठिकाणी उचललाय तिथे क्षेत्ररक्षक धावत येईल तोपर्यंत पाहूया. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडल्यानंतर 1 बाउन्स कलेक्ट केलाय तोपर्यंत 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंनी या ठिकाणी पूर्ण केल्यात. काय टेम्परामेंट आहे गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा अचूक लाईन आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की हवा देखील त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे थोडासा गोलंदाजीला वेग देखील प्राप्त झाला. आता खेळाडूंची कसरत आहे बॅट्समनची कसरत आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी स्वतःवर नाराज आहेत स्वतः बॅट्समन संतोष भगत आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्तीची घोषणा आणि स्कोर कार्डवर जर विचार केला तर लागल्यात तर फक्त 3 धावा. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर राहिलंय कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघाच्या दिशेनं. नक्कीच सर अतिशय अचूक टप्प्यावर आणि भेदकता असलेली गोलंदाजी खरं पाहिलं तर आपण यांना मला थोडीशी आठवण होते सर न्यूझीलंडचा जो गोलंदाज होता क्रिस हॅरिस हे 40+ खेळाडू आहेत अर्थात त्यांना सगळ्यांना ठाऊक असतील ते खेळाडू. अगदी अशाच पद्धतीने 4-5 पावलांचा स्टार्टअप असायचा परंतु चेंडू फेकताना ते एक स्लो आर्म ॲक्शन असायची. त्यांना फलंदाजाला थोडंसं डबल माइंडेड व्हायचं की कोणत्या दिशेला चेंडू पटकन मारून टाकू. याच दरम्यान तो मात्र चेंडू अगदी यष्टीरक्षकाकडं जायचा किंवा टाईम मिसमॅनेजमेंट व्हायचं तिथं. ह्या खेळाडूंना पाहिल्यावर मला थोडीशी क्रिस हॅरिस त्यांची आठवण झाली इथे. येस नक्कीच पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा दुसरं स्पेल या ठिकाणी टाकण्यासाठी कारण आता सिकंदर दादरचा बादशाह संघाला कारण पहिल्या मॅचमध्ये या संघाला खरं तर हार पत्करावी लागली होती. आता दुसऱ्या मॅचमध्ये इथे चांगलं या ठिकाणी रन्स काढून या ठिकाणी ही मॅच जिंकावी लागेल कारण यानंतर आपण पाहिलं तर क्रिक हिरोजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट जरूर आम्ही पोहोचवत आहोत. संपूर्ण संघ मालकांच्या आपल्या ग्रुपवर ही संपूर्ण अपडेट आपल्याला या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि
इथे चांगला स्कोर या ठिकाणी करावा लागेल दादरचा बादशाह या टीमला. स्वतः संघाचे कर्णधार किरण पाटील आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संतोष भगत. किरण पाटील स्ट्राईकवर आहे. कॅप्टन इनिंग या त्यांना खेळावी लागेल. गैनीनाथ यांचा बॉल सबमरीन डिलिव्हरी. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल थर्ड मॅनला बॉल गेलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलं तोपर्यंत. परंतु गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. आता हवेच्या अगेन्स्ट दिशेनं त्यांना टाकायचं आहे. गैनीनाथ गोलंदाजी मार्कवर आहे. परंतु जो बॉलचं पिचिंग आहे टप्पा अगदी अचूक लाईन और लेंथ वर गोलंदाजी करत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं कौतुक करावं लागेल. पहिला स्पेल देखील खूप चांगला राहिला आणि दुसरा स्पेल देखील आता चांगली सुरुवात मात्र झाली. व दुसरा देखील बॉल आपण पाहिला द सबमरीन डिलिव्हरी. हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला परंतु बाईच्या स्वरूपात दुसरा घेण्याचा मानस या ठिकाणी. परंतु अगदी वेगानं दुसरी धाव देखील पूर्ण केली किरण पाटील आणि संतोष या जोडीनं आणि 2 धावा स्कोर कार्डवर. वेल बिगिनिंग इज कॉल्ड हाफ डन असं म्हटलं तर कामाची चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम नक्की. परंतु इथे जर आपण पाहिलं सुरुवात मात्र अगदी धीम्या गतीनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये जो धावपट्टू असतो तो धावताना सुरुवात अगदी स्लो करतो परंतु जशी सीमारेषा जवळ येते तसं मात्र तो अगदी वेगानं धावायला सुरुवात करतो. तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आता या ठिकाणी दादरचा बादशाह टीमला या ठिकाणी अवलंब करावा लागेल. परंतु भरपूर पोटेन्शियल आपण पाहतोय. कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या माध्यमातून रघु परदेशी स्वतः नेतृत्व करतात या संघाचे. यष्टिरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. किरण इज ऑन स्ट्राईक नाव. हो यावेळेला मात्र आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला बॉलला पाठवून दिलाय अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं. तदनंतर दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी खालून राहत आहेत. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. गहिनीनाथ यांनी 3 बॉल ज्या पद्धतीनं पिचिंग केले कुठल्याही प्रकारचा संधी बॅट्समनला या ठिकाणी दिली नाही. पूर्णपणे निष्प्रभ केलं पूर्णपणे स्तब्ध केलंय या गोलंदाजाने. ओ यावेळी मात्र पुल पॉवरफुल फटका येईल का परंतु नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एलिमिनेशन थोडंसं कमी राहिलंय आणि तदनंतर मात्र सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. 3 बॉल स्ट्रगल केल्यानंतर इथे मात्र 4थ्या बॉलवर विकेट डाऊन. किरण पाटील बॅक टू डग आउट. पहा डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी उदय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सुरेख झेल पकडला गेलाय आणि स्वतः संघाचा संघनायक त्याला मात्र परतीचा प्रवास करायला लावलाय. आणि इथून जर आपण पाहिली तर आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या कपिल एंटरप्राइजेस रसायनी हा संघ सध्या करत असताना या संघाला पुरस्कृत केलेला आहे. अण्णा गावडे अशोक कारंगे यांनी हा पुरस्कृत केलेला हा संघ तर आपल्याला इकडे पाहायला मिळतो. सिकंदर भाई दादरगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दादरचा बादशाह. आणि पहा गावावर केवढं प्रेम आहे. त्यांनी गावाच्या नावानेच हा संघ पुरस्कृत केलेला दादरचा बादशाह हा संघ त्यांचा या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नावामध्ये बादशाहसारखी कामगिरी या ठिकाणी या खेळाडूंना नक्कीच करावं लागेल. जे नाव ठेवलं गेलंय त्या नावाला जपणं देखील फार गरजेचं आहे. त्या नावलौकिकाला साजेसं काम करणं गरजेचं आहे. दुसरा स्पेल परंतु नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. अर्थातच महेंद्र पाटील ते मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांच्या गोडगाड्याने अनेक भजनं अनेकांनी ऐकलेली आहेत परंतु आज क्रिकेटच्या मैदानावर देखील मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने बरसले होते. या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न अफलातून बॉलिंगचं प्रदर्शन गोलंदाज करत असताना. कारण पहा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. कारण एखादा टप्पा चुकला तर तिथे षटकार जरूर बसू शकतो. इथे मात्र ओव्हरपिच बॉल त्याच्यावर प्रहार बॉल अगदी चाललाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा 6 धावांसाठी आलाय. दमदार षटकार. सर
सर तुम्ही म्हणत होतात की महेंद्र पाटील यांनी अगोदरच्या मॅचमध्ये एक चांगली खेळी साकारली होती. आता त्याच खेळाची आवश्यकता खऱ्या अर्थानं आता या सामन्यात येऊन ठेपले, कारण अतिशय सुंदर षटक पहिलं हाताळलं गेलं. त्यानंतर ह्या गोलंदाजानं सुद्धा अगदी बांधून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं. एक डावखुरे फलंदाज आपण पाहिलं यांच्या अगोदर, त्यांचे स्वतः मला वाटतं कर्णधार होते, त्यांना सुद्धा 3 चेंडू अगदी स्तब्ध करून ठेवले होते आणि चौथ्या चेंडूवर मात्र त्यांना प्रयत्न करावा लागला, संघर्ष करावा लागला, त्यात असफलता आली आणि मात्र विकेटचं पतन झालं. त्यानंतर पूर्ण जबाबदारी येऊन बसली या 2 फलंदाजांवर आणि अर्थात त्याच्यात मुख्य भूमिका साकारताना दिसतील आता महेंद्र पाटील आणि त्यांना माहीत आहे, कारण ते लयित फलंदाजी करणारे फलंदाज आहे, त्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि एक मोठं टार्गेट समोर ठेवावं लागेल. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी समोरील टीम करतायत ते बघता मला वाटतं त्यांना एक अकॉर्डिंग टू कंडिशन त्यांना क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज मंगेश चव्हाण त्यांच्या हातात चेंडू सोपवलाय. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 13 धावा काढल्या गेल्यात. पहिला स्पेल कमालीचा राहिला जो पवन यांनी हाताळला होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहिलं गहिनीनाथ यांच्या माध्यमातून आणि आता तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मंगेश तैनात आहेत आणि समोर जर आपण पाहिलं तर संतोष भगत सध्या इज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल स्टिकर एंडचा फटका, थर्ड मॅनला शॉटमध्ये बॉल त्या ठिकाणी राहिला आणि एक सिंगल फक्त प्राप्त झाली. सिंगल नंतर आता जास्त महेंद्र पाटील हे स्ट्राईकला राहिले तर नक्कीच एक चांगला स्कोर येऊ शकतो, कारण मागच्या मॅचमध्ये आपण त्यांची बॅटिंग पाहिलेली आहे. खरं तर संगीतामध्ये आपण पाहिलं सर पेटीचं स्वर बसेपर्यंत थोडासा वेळ घेत असतो कुठलाही गायक, परंतु स्वतः गायक आहेत परंतु आता सेटल होण्यासाठी थोडासुद्धा विलंब केला नाही. दुसऱ्याच बॉलवर त्याने आक्रमण षटकाराने सुरुवात केली आपल्या मॅचला. फुलरलेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाली चूक, डीप लॉंग ऑफला. तो थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे, स्वतःवर नाराज आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे ही विकेट किती महत्त्वपूर्ण होती आणि तिथे मात्र आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. हां 2 काढले ना, 2 काढले. तदरम्यान 2 धावा नक्कीच काढल्या गेल्या आणि आता माफ करा ओके स्वतःवर आत्मविश्वास दाखवलाय, कारण जेव्हा बॉल उडाला तेव्हा आमचं देखील लक्ष तिकडे क्षेत्ररक्षकांकडे होतं. चला गोलंदाज तयार पुन्हा एकदा मंगेश. यावेळी मात्र तेज तर्रार गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बॉल खालून राहतोय, कारण आत्तापर्यंत जर पाहिलं तर दुसरं षटक ज्यांनी हाताळलं होतं गहिनीनाथ त्यांनी देखील सबमरीन डिलिव्हरी केली होती आणि आता तिसरं षटक मंगेश हाताळतात ते देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करतात. बॅट्समनला फिरण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुभा नाही आणि त्याचमुळे की काय बॉल बीट होतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल, टोक क्रशर बॉल आणि इथे मात्र पंचांचा LBW लेग बिफोर विकेटचा या ठिकाणी इशारा दिला गेला आणि महेंद्र पाटील बॅक टू डगआउट, त्यांना मात्र परतावं लागतंय. सर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते या टीमकडनं, कारण अशा प्रकारचे सातत्यानं गोलंदाजी करणं खूप कठीण असतं, कारण समोर असणारे तडाखेबंद फलंदाजांना थांबवणं कुठेतरी कठीण होऊन बसतं. यावेळेस मात्र त्यांना ते जमलेलं आहे. या गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण महेंद्रसारखा एक तडाखेबंद फलंदाजसुद्धा थोडासा अडखळताना दिसला आणि त्याचाच परिणाम एक झेल सुटलेला असताना सुद्धा पुढच्या चेंडूवर मात्र लगेच परतावं लागलं तंबूत आणि त्यांना आता नवीन रिप्लेस करतील ते फलंदाज असतील. निर्दोष, आता एक निर्दोष खेळ इथं साकारावी लागेल, कारण आता जबाबदारी येऊन बसली आहे. मला वाटतं सर इथं एका खेळाडूचं काम नाही तर दुसऱ्या एंडने जो खेळाडू आहे त्यांना सुद्धा तशी एक पार्टनरशिप इथं बिल्डअप करावी लागेल आणि ती जर पार्टनरशिप आली, कमी चेंडूंमध्ये काहीशा धावा जर जास्त जमल्या तर मात्र मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी अजूनही दादरच्या संघाला आहे. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने होते अफलातून. यस पुन्हा एकदा तयार मंगेश. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं बॉलला फेकून दिले, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हा चौकार जो होता ते 2 खेळाडूंना खरं तर चकवून गेलं होतं. दोन्ही क्षेत्ररक्षक आपापल्या परीने प्रयत्न करत होते, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडूनी दोन्ही क्षेत्ररक्षकांना मात्र चकित करून गेला चेंडू सीमारेषेबाहेर. येस क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, आपण वारंवार सांगत असतो आणि तिथे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं असतं. आपण सातत्यानं म्हणत असतो डिव्हिजन ऑफ वर्क इज मल्टिप्लाय सक्सेस.
काम तुमची विभागणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला सक्सेसपासून कोणीच रोखू शकणार नाही. आणि क्रिकेटमध्ये एकाची भूमिका कधीच महत्त्वाची नसते, सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि तीच भूमिका आता प्रत्येकाला या ठिकाणी पार करावी लागेल. निर्दोषांच्यासाठी हा बॉल फुलर लेनचा बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल आणि बीमर घोषित केलंय पंचांच्या माध्यमातून. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक धाव, एका धावेने टोटल 2 धावा या बॉलवर देखील प्राप्त होतील. आता दादरचा बादशाह टीमला धावांची फार गरज आहे. चौकार, षटकार, सिंगल, डबल काहीही चालू शकतं, परंतु धावसंख्या ही स्कोर कार्डवर आता येणं फार गरजेचं आहे. समोरची टीम देखील तेवढीच ताकदशीर आणि आत्तापर्यंत लागल्या धावा 20 स्कोर कार्डवर. मंगेशचा या श्रीकर यांचा फटका, यावेळी आपण पाहिलं मिड विकेटला अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बॉलवर आलाय, तोपर्यंत खराब थ्रो, परंतु बॅकअप चांगला आहे आणि एक सिंगल डबलचा खेळ मैदानावर पाहायला मिळतो. समोरची टीम अगदी ताकदवर आहे. तुम्हाला तुमच्या शत्रूचा अंदाज असणं फार गरजेचं आहे, ते क्रिकेट असो किंवा स्वतःचं आयुष्य असो. आणि इथे मला वाटतं की आत्तापर्यंत षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि केवळ 21 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. आता 2 षटकांचा अजूनही खेळ आहे आणि 2 षटकांमध्ये आता हाणामारी आणि आक्रमकताच धारण करावी लागेल. नक्कीच सर, आतापर्यंत 3 षटकामध्ये 27 धावा आपण म्हणताय, त्याचं मत म्हणजे माफ करा 21 धावा, म्हणजे केवळ 7च्या सरासरीनं पलटोय तो दादरचा हा संघ. परंतु उर्वरित 12 चेंडून आक्रमक खेळ करावा लागेल. आपल्याला माहीत आहे मागच्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं सोन्या गायकवाड डगआउटमध्ये स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र त्यांचे जे कर्णधार होते निनाद तारेकर, त्यांनी मला वाटतं एक कॅप्टन नॉक खेळला गेलं आणि त्यांनी माहीत होतं की 4 षटकामध्ये केवळ 28 धावा जमा केल्या होत्या. तदनंतरचं जे शेवटचे 6 चेंडूंमध्ये 28 धावा कुठून काढल्या. म्हणजे जर तुम्ही करायचं ठरवलं तर मात्र इथून चांगली कामगिरी करू शकता. अजूनही 12 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 धावा जरी जमा केल्या तर मात्र एक सन्मानजनक स्कोअरबोर्ड एंड ऑफ द इनिंग्स तुम्हाला बघायला मिळेल धावफलकावर. परंतु ती किमया या 2 फलंदाजांना करावी लागेल. इथून पुढे मागच्या 3 षटकात जो झालेला खेळ विसरावा लागेल आणि येणाऱ्या 12 चेंडूंवर मात्र आक्रमण केलं तर मात्र चांगल्या स्थितीत जाताना हा संघ दिसेल. परंतु त्यासाठी तितक्याच ताकदीचे गोलंदाज या टीमकडे आहेत. आपण बघतोय 3 गोलंदाज आले, तिघांनी चांगली भरीव कामगिरी केली आणि येणारा 4था गोलंदाज असेल, कदाचित त्या गोलंदाजाचा फायदा उठवतील का हे 2 फलंदाज, ते बघणं मात्र औत्सुक्याचं असेल. येस, परंतु आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर स्वतः संघाचा कर्णधार रघु परदेशी मैदानामध्ये दाखल झालेत गोलंदाज ॲज अ गोलंदाज म्हणून. परंतु त्यांच्या समोर आता जर आपण पाहिलं तर संतोष भगत स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर अगदी नगण्य आपल्याला पाहायला मिळतं. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर इथून मात्र आक्रमकता धारण करावी लागेल. पुढचा बॉल यावेळी मात्र आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेनं बॉलला फेकून काढलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, अगदी तो सहजरित्या बॉलला कलेक्ट करतो. तोपर्यंत फक्त एक सिंगल आणि इथून जर पाहिले तर सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं खरं तर प्रस्थान करणं गरजेचं आहे. इथून आता वेगळी भूमिका घ्यावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत सिंगल डबल चालू आहे, इथून षटकार जर ठोकले तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाऊ शकते. यावेळी मात्र फटका फिरवला, अगदी बॉडीला पूर्णपणे ट्विस्ट केलंय, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एकच सिंगल पवन आहेत आणि त्यांनी बॉलला पकडलंय. पहा ज्या पद्धतीनं सर जर आपण विचार केला तर ॲज अ गोलंदाज ॲज अ फलंदाज पवन यांची आजची कामगिरी जर आपण पाहिली आणि ॲज अ क्षेत्ररक्षक भरपूर जबाबदारी त्यांनी आपल्या टीमसाठी या ठिकाणी पूर्ण करत असताना यावेळेला आपण पाहिलं तर रघु परदेशी यांच्या बोटामध्ये थोडीशी जादू आहे आणि त्याचा वापर करतात. अगदी बॉलवर बोटं फिरवली, तदनंतर बॉलला आपण जर पाहिलं तर काटा बदलला, टर्न केलं बॉलला आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी संतोष भगत पूर्णपणे निष्प्रभ होत असताना पाहायला मिळतात. आणि आलाय डॉट बॉल. पुढचा देखील बॉल फसवण्याचा प्रयत्न, परंतु इथे दिशा चुकीची आहे आणि
स्वतःवर थोडेसे नाराजी व्यक्त करतात रघु परदेशी. कदाचित ते अंपायरच्या निर्णयावर खुश नसावेत, परंतु अंपायर यांनी दिशा पाहिली आणि तदनंतर आपल्यापर्यंत वाईडचा इशारा दिलाय. एक सिंगल आली. या मॅचमध्ये जोपर्यंत षटकार बसत नाही तोपर्यंत या मॅचमध्ये कमबॅक करेल असं वाटत नाही दादरचा बादशाह टीम. आणि एखादा षटकार, कारण मागच्या मॅचचा स्टॅटिस्टिक तुम्ही या ठिकाणी जितेंद्र पाटील सरांनी आपल्यापर्यंत सांगितला. इथे पहा, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नसीब भी बहादुर का साथ देता. इथे आपण जर पाहिलं तर पूर्णपणे कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाची बाजू अगदी मजबूत आपल्याला पाहायला मिळते. आणि ती जर बाजू मजबूत करायची असेल दादरचा बादशाह टीमला तर इथून आक्रमकताच धारण करावी लागेल. मरता क्या न करता असं म्हटलं जातं. आणि शेवटचे प्रयत्न तर करावे लागतील, परंतु प्रयत्न भरपूर केले जातात, प्रयत्नांना यश मिळत नाही. आणि तेच आता आपल्याला पाहायला मिळालं. चौथा स्पेल देखील या ठिकाणी रघु परदेशी यांच्या माध्यमातून स्वतः कर्णधार आहेत, त्यांनी अप्रतिम हाताळलं. आणि ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर धावा फक्त खर्च केल्यात 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. सर पाहिलं तर पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं तर धावा होत्या 3, दुसऱ्या ओव्हरला आल्यात धावा किती आहेत? 10 आणि तिसऱ्या ओव्हरला 8 आणि चौथ्या ओव्हरला जर आपण पाहिलं तर धावा आल्यात 5. नक्कीच सर, ह्यालाच तर आपण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ इतक्यासाठीच म्हणतो की एका षटकामध्ये तुम्हाला 28 धावा ते 30 धावा बनवू शकता, परंतु त्याच एका क्रिकेटच्या 6 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा दिल्या तर त्यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स आणि अगदी मोक्याच्या क्षणी त्यांनी वापरलेलं दिसतं. अगदी फलंदाजांच्या पायात जणू बेड्या टाकून ठेवल्या आहेत, इतकं त्यांना स्तब्ध ठेवलं आहे. आणि कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध करून देत नाही, स्वतःला जागा निर्माण करून देत नाही. बॅकफुटला जाऊन आपण म्हणतो ना की स्वतःला रूम बनवून फटका खेळण्याची संधी शोधतायत हे फलंदाज, पण ती संधी निर्माण करून देत नाही. यातला म्हणजे वर्चस्व गाजवतात ते गोलंदाज. त्याचबरोबर आपण असं देखील म्हणू शकतो, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहिल्या मॅचमध्ये 88 धावा या संघाने कुठून काढल्या होत्या आणि त्यामुळे हे प्रॅक्टिसमधले प्लेयर आहेत. अगदी 50चा खेळाडू देखील या मैदानावर 50 ठोकतोय. अर्थातच प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. ओ यावेळेला मात्र पॉईंटच्या दिशेनं बॉलला ढकलून दिलंय. अगदी खेचून, अगदी हॅमर ज्या पद्धतीनं मारतो तशा पद्धतीचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉल 1 बाउंस, सीमारेषा पार चौकार. सर या एका चौकाराची खरे तर गरज होती. मच नीटेड बाउंड्री इथं येणं अपेक्षित होतं, कारण षटकाची सुरुवात 4नी झाले. आता थोडंसं प्रेशर क्रिएट होईल त्या गोलंदाजावर आणि अशा पद्धतीनं जर फलंदाजी केली आता इथं सगळं विसरावं लागेल, जुगारून द्यावं लागेल स्वतःला आणि आक्रमण करावं लागेल. येणाऱ्या 5 चेंडूत जर अशा प्रकारचे फटके आले 2-3 तर मात्र स्कोअर काहीशा प्रमाणात धावसंख्येत भर पडेल. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, उदय यांचा हा बॉल 1 बाउन्स. पुन्हा एकदा आपण पाहतो पॉइंटच्या दिशेनं स्विच हिटचा फटका, बॉल सीमारेषा पार चौकार. ही खेळी साकारताना मला वाटते सर थोडासा उशीर झाला, परंतु उशीर होई का ना अजूनही संधी आहे. त्यांनी 2 सलग 2 चौकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. खरं तर नाव उदय, पण मला वाटतं अस्ताकडे नेत असताना हे फलंदाज मात्र उदयची थोडीशी दबाव निर्माण केला आहे उदयवर आणि असाच दबाव आला तर मला वाटतं अजूनही 1-2 फटके या गोलंदाजावर निश्चित चढले जातात. आणि क्रिकेटमध्ये जर षटकाच्या जर पहिल्या चेंडूवर सर एखादा मोठा फटका आला तर ते षटक मला वाटतं लांबलचक षटक होण्याची खूप बऱ्याच वेळा आपण पाहिलं आहे की धावासुद्धा निघल्या जातात. येस, देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अगदी उशीर झाला परंतु 2 चौकार आले, त्यांनी संजीवनी प्राप्त करून दिली दादरचा बादशाह टीमला. यावेळी देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सायरे बॉल चाललाय मिड विकेटला. दुसऱ्यासाठी पलटवार, स्ट्राईक ठेवायची आहे परंतु खराब निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि ते मात्र विकेटचा पतन होतोय. हां हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. ज्या निर्दोषांनी स्विच हिटचे फटके मारताना आपल्याला पाहायला मिळेल त्यांची विकेट गेली, त्यांना स्ट्राईक ठेवायची होती. खरं तर निर्णय चांगला होता परंतु थोडासा उशीर झाला. रनअपमध्ये कुठेतरी मिसबॅलन्स आपल्याला पाहायला मिळालं, कॉर्डिनेशन थोडंसं खराब.
परंतु हे रिस्क देखील घेणं फार गरजेचं होतं, कारण आता गमवण्यासारखं हातामध्ये काय राहिलेलं नाही. कारण समोर जर आपण विचार केला तर ती देखील मातब्बर टीम आहे, त्यांनी अगोदर प्रूफ करून दाखवलेलं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं, मोठी धावसंख्या हवी. ओ यावेळी मात्र फटका लाजवाब आहे, अगदी नटराज स्टाईलने या बॉलवर केलंय राज. बॅट्समन आला आणि त्यांनी ठोकलाय पहिल्या बॉलवर षटकार. दर्शननं या षटकाराने त्या गोलंदाजाला मात्र दर्शन घडवून दिलंय. आणि मला वाटतं सर इथं कुठेतरी उशीर झाला की या फलंदाजाला कदाचित प्रमोट केलं असतं तर धावसंख्या चांगली झाली असते. पण क्रिकेटमध्ये जर तरला बिलकुल स्थान नाही, आपण नेहमी म्हणतो, अनुभवतो, क्रिकेट पाहिलंय, सर्व खेळाडूंना त्या माहीत असतं. धावसंख्या झाली या षटकाराच्या अखेरीस 41 धावसंख्या. आता कुठेतरी डावाला आकार येताना दिसतोय सर. अजूनही या फलंदाजाने 1-2 मोठे फटके आणले तर मात्र चांगली शेवट चांगला होईल असं म्हणू शकतो. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूची दिशा जी होती भरकटली आणि त्याचा जो आपण म्हणतो तोटा तो सहन करावा लागला या गोलंदाजाला आणि एका धावेने धावफलक वधारतोय तो 42. येस, चांगली बॉडी देखील आहे बॅट्समनची. आपण जर पाहिलं तर त्याचा वापर करून घेतात, मनगटातल्या ताकदीचा वापर. यावेळेस स्टिकर एंडचा फटका, तरी देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे दन दन करत हा आलाय चौकार. आणि याच चौकारांची खरं तर गरज आहे दादरचा बादशाह टीमला. मागचा षटकार लाजवाब होता, तदनंतर चौकार. फुटवर देखील खूप चांगला आहे, लवकर पिक करतायत बॉल आणि त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय देखणा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तदनंतर आल्या 4 धावा. या षटकामध्ये टोटल आपण जर पाहिले तर आतापर्यंत या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 20 धावा तब्बल खर्च केल्यात. हा देखील फटका चांगला आहे, अगदी 1-2 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या 3 बॉलवर नेत्रदीपक फटकेबाजी बॅट्समन दर्शन यांच्या माध्यमातून. आणि आता 51 धावांचं टार्गेट, 50 धावा स्कोर कार्डवर लागलेत. अर्धशतकी खेळी आता केलेली आहे आणि इथून आता गोलंदाजी कसरत या ठिकाणी पाहायला मिळत दादरचा बादशाह टीमची. आणि काय घडेल या मॅचमध्ये, परंतु दर्शन यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आल्या आल्या 1 षटकार 2 चौकार त्यांनी लगावले गेलेत आणि अफलातून पारी खेळली गेली. 3 बॉल फेस केला आणि 3 मध्ये तब्बल 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सर, असे 4थ्या किंवा 5व्या क्रमांकाच्या खेळाडूंची हीच तर भूमिका असते की कमीत कमी चेंडू खेळून डावाला आकार देण्याचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या इथं या दर्शननं साकारून दिलं आणि त्यांनी दाखवून दिलं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स क्रिकेटमध्ये का म्हटलं जातं. त्याचा एक चांगला नमुना इथं पेश केला आणि त्या 3 चेंडूंमधल्या त्या 14 धावा कदाचित कुठेतरी मॅचच्या या रिझल्टवर इम्पॅक्ट करू शकतील असं काहीसं चिन्ह ते आपल्या 3 चेंडूंच्या खेळीनं साकारून दिलं आहे मैदानात. चला, अंपायरला पाणी आणि ORS पहिला अंपायरला द्या, कारण खेळाडू बदलत असतात. अंपायर्स कंटिन्युअसली काम करतात, त्यांना पहिलं ORS द्या आणि पाणी देखील त्यांना द्या. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय.
30 चेंडू ते 51 धावांचं लक्ष्य आहे समोर त्या रसायनी संघासमोर. आणि सलामीची जोडी जी मैदानात उतरताना दिसते, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती रसायनीच्या या टीमनं, तशाच पद्धतीची जर सुरुवात दादरच्या खेळाडूंकडनं झाले गोलंदाजांकडनं तर खरंच मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोचेल. परंतु तशी कामगिरी त्यांना सातत्यानं करावी लागेल येणाऱ्या 2 ते 3 गोलंदाजांना. पहिले 3 गोलंदाज असतील त्यांच्यावर या मॅचचा कदाचित रिझल्ट अवलंबून असेल, कारण 3 षटकांपर्यंत जर वर्चस्व गाजू दिलं नाही, स्ट्राईक तुकाराम कुरंगले आणि नॉन स्ट्रायकर उदय कोळंबे. स्ट्राईकवर असतील तुकाराम कोरंगळे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील उदय कोळंबे. या सलामीच्या जोडीवर मला वाटतं यांच्यावर सुद्धा निर्भर असेल कशा पद्धतीनं सुरुवात करून देतात. खरं तर दादर संघाची अडखळती सुरुवात झाली होती, परंतु इथं मात्र जर चांगली सुरुवात केली तर कदाचित हा विजय जो आहे तो सुकर होऊन जाईल असं चिन्ह या मैदानात दिसत आहेत. कारण जर या मैदानाचे जर सर आपण आउटफील्ड पाहिली तर खूप तेच आउटफील्ड, अतिशय वेगवान आउटफील्ड दिसते आणि त्याचा फायदा आहे फलंदाज इथं नक्की उठवताना दिसतील. 51चं टार्गेट आहे आणि मी म्हणेन आता गोलंदाजाचा खरं कस या ठिकाणी लागेल, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रत्येक टप्पा तुमचा फार महत्त्वाचा असेल. कारण समोर देखील टीमचा जर आपण विचार केला तर कपिल एंटरप्राइजेस रसायनी ही टीम सध्या खेळत असताना रघु परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ही सध्या टीम खेळते. मागच्या मॅचमध्ये रोमहर्षक विजय त्यांनी प्राप्त केला आणि आता जर आपण पाहिलं तर इथे देखील दादरचा बादशाह या टीमला जर परास्त करायचं असेल कपिल एंटरप्राइजेस टीमला, तर इथून पहिली गोलंदाजी अगदी योग्य टप्प्यावर ज्या पद्धतीनं पवन मातकर यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती 50+ खेळाडू, आता हीच भूमिका या ठिकाणी या संघातील 50+ खेळाडू त्यांना मात्र या ठिकाणी करावी लागेल. आणि बॅट्समॅन कोण आहे? हे उदय ना. चला सर. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला, कोणताही संपर्क झालेला नाही चेंडू आणि बॅटमध्ये, आणि अर्थातच निर्धाव चेंडू गेलाय. पहिलाच 30 चेंडूंमध्ये 51 धावांचं टार्गेट आहे. दुसरा चेंडू तशाच पद्धतीने, यावेळेस मात्र थोडीशी मिडल लेग स्टिकमध्ये फेकलेला चेंडू होता आणि तिथे मात्र फलंदाज बोल्ड झालाय. म्हणजे फलंदाजाला सुद्धा समजलं नाही की चेंडू लेग स्टिक घेऊन गेला. इतकी सुंदर गोलंदाजी, खऱ्या अर्थानं यापेक्षा सुंदर गोलंदाजी काय असू शकते, सुरुवात काय असू शकते, कारण 50 धावांचं टार्गेट आहे, 51 धावांचं, आणि दुसऱ्याच चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केली दिनेश यांनी. म्हणजे एक सनसनाटी सुरुवात आपण म्हणू शकतो आपल्या टीमसाठी, दादर टीमसाठी. पहिल्याच षटकामध्ये दडपण आणत असताना हा गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतील. क्रिकेट हा असा खेळ आहे की तुम्ही असं वाटत होतं की सुरुवात 50 धावा आहे, एक फायटिंग टोटल इथं असू शकतात. ट्वेल्थ मॅन जरा दोन्ही संघाचे 12th मॅन नवीन येणारा फलंदाज आहे पवन मातकर, नंबर 3चे फलंदाज पवन मातकर. अर्थातच क्रिकेटमध्ये आपण पाहिले सातत्याने नंबर 3साठी जे फलंदाज असतं ते टीममधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्यांना गणलं जातं आणि त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आज पण आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा, तर आत्ताच्या घडीला आपण पाहायला गेलं तर विराट कोहली
यांचा 3 नंबरचा क्रमांक आहे आणि या 3 नंबरवर त्यांनी सातत्याने खोऱ्यानं धावा जमा करताना आपण पाहिलंय आणि आज सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देऊया भारतीय टीमला, कारण न्यूझीलंडच्या अगेन्स्ट आज ते फाईट करतील ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. आणि न्यूझीलंडने मला वाटतं प्रताप फलंदाजी स्वीकारली आणि भारतीय संघाला मला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू गेला सीमारेषेबाहेर, येतोय पंचांच्या इशाऱ्यातून हा मॅक्झिमम. काही सुंदर फटका, ज्या क्षणी चेंडू डिपार्ट झाला होता त्या क्षणी ओळखलं होतं की हा ओव्हर पिचच्या डिलिव्हरी येते आणि तदनंतर लगेचच बॅटला फिरवलं आणि केवळ दिशा देण्याचं काम केलं. सुपर टायमिंग साधलं आणि चेंडूला भिरकावून दिलं. मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरून येतात यांच्या बॅटमधून या 6 धावा आणि 6 धावांनी स्वतःचं आणि टीमचं सुद्धा खातं खोललं गेलंय. कारण पहिल्या चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त झाली, तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकाराने स्वागत केलं दिनेशचं आणि पवन यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला सणसणीत षटकार. दुसऱ्या चेंडूवर तशाच पद्धतीनं प्रहार केला, इथं मात्र 1 बाउन्स चौकार येतोय. एका षटकानंतर एक सुंदर देखण्या चौकार. आणि आपण म्हणत असतो की का 3 क्रमांकाचा खेळाडू इतका इम्पॉर्टंट असतो. खरं तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्या टीममधला सर्वोत्तम खेळाडू हा 3 नंबरचाच असल्याचं इथं सिद्ध करतात. आणि सर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. अशा पद्धतीचं इथं ज्वलंत उदाहरण या खेळाडूंकडून अपेक्षित आहे आणि ते इथं मात्र या मैदानात उतरवताना दिसत आहेत. पुढचा चेंडू दिनेश यांचा, पुन्हा एकदा स्वतःला बॅकफुटवर गेले. यावेळेस मात्र चेंडूला टायमिंग करू शकलं नाही, चेंडू नो मॅन्स लँडमध्ये निश्चित पडतोय. परंतु तोपर्यंत 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थानं एक विस्फोटक सुरुवात फलंदाज पवन यांनी केली आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या 12. जेव्हा प्रत्येक जण असं म्हणत असतो की 50 आता माझी उलट लेट, आता माझ्यामध्ये काही त्राण राहिलं नाही, त्यांनी पवन मातकर यांच्याकडे एकदा बघा. ज्या पद्धतीनं बॅटला फिरवली जाते, ज्या पद्धतीनं ते धावतात, ते बघितल्यानंतर काबिले तारीफ किंवा कोणी स्फूर्ती त्यांच्याकडून घेण्यासाठी. तुर्तास विकेटचं पतन झालं, एक मोठा अडसर या ठिकाणी, परंतु 2 बॉलमध्ये शॉर्ट बट स्वीट इनिंग त्यांनी आपल्या टीमसाठी खेळली आणि 10 धावांवर ते सध्या बाद झालेत. नक्कीच सर, तो थोडासा दबाव येत होता पहिले 2 चेंडू नंतर, तो दबाव कुठेतरी बाहेर फेकून दिलाय आणि आवश्यक जे रिक्वायर्ड रन रेट होतं 10चं प्रति षटकामागं ते मात्र त्यांनी कंप्लीट करून आपल्या 3 चेंडूंमधली जी विस्फोटक खेळी होती ती मात्र साकारून गेले. तर 4थ्या चेंडूवर त्यांना विकेटचं पतन झालं त्यांच्या आणि डगआउटमध्ये त्यांना परतावं लागेल आणि त्यांना रिप्लेस करतील क्रमांक 4चे फलंदाज. फलंदाजांचं नाव सर, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील, परंतु ज्या पद्धतीनं आता सध्या विकेट प्राप्त झाली, इथून हाच दबाव तंत्र जर कायम ठेवला तर या मॅचमध्ये पुनरागमन करू शकते दादरचा बादशाह टीम. परंतु इथून जर पुन्हा एकदा या बॅट्समनला हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिली तर इथून थोडंसं दडबड प्राप्त होऊ शकतं दादरचा बादशाह टीमवर. परंतु आत्तापर्यंत फक्त विकेट गेल्यात. बॅट्समन गोलंदाजचं नाव सांगा. फलंदाज अच्छा, जितेंद्र सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. आणि खरं तर आमच्यापर्यंत ही देखील माहिती येते पोलीस दलामध्ये सध्या ते कार्यरत आहेत आणि सध्या फलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर सध्या मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतं. किरण पाटील यांनी बॉल हातामध्ये घेतला होता, परंतु तदनंतर पाचारण केलं गेलंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि या पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आता आल्यात 12.
51 धावांचं टार्गेट आहे. 12 धावा स्कोर कार्डवर आल्यात आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, आणखीन एक विकेट जर या ठिकाणी प्राप्त झाली एक प्रेशर क्रिएट होऊ शकतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर कपिल एंटरप्राइजेस रसायनी टीमवर दुपारचं सत्र हवा आता वाढायला सुरुवात झाली आहे आणि अशा मनमोहक स्थितीमध्ये सध्या क्रिकेटचा आनंद आपण सर्वजण घेत आहोत. हा फास्ट आणि भन्नाट वेगाने बॉलला पिचिंग केलं आपण पाहिलं गुडलेन स्पॉटला. तदनंतर थोडासा टप्पा राईज झालाय आणि त्यामुळेच बॅट्समन सध्या बीट होत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज किरण यांची. पहिल्या निर्धाव चेंडूंनी सुरुवात केली आणि जसजसा एक एक चेंडू निर्धाव जाईल तसा थोडासा दबाव हा फलंदाजांवर येताना दिसत असतो. थोडंसं दोघांचं मिडल ऑफ द विकेट या दोन फलंदाजांचं चर्चा झाली आणि पुढची रणनीती त्यांनी ठरवली असेल. पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला, यावेळेस मात्र डीप लॉंगॉनमध्ये गेलेला हा चेंडू केवळ एका धावाने धावफलक वधारेल आणि धावसंख्या होते ती 13 या धावसंख्येवर पोहोचते. आत्तापर्यंत गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असं आपण म्हणू शकतो. एक 2 फटके जर सोडले तर मात्र आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल बॉलिंग करताना दादरचे हे गोलंदाज. याच दरम्यान सर्वांना विनंती आहे, जे कोणी अजूनही जेवायचे बाकी असतील तर त्यांनी जेवणासाठी यायचं आहे. थोड्याच वेळात जेवण बंद केलं जाईल. कमिटीच्या वतीनं आपल्याला सूचना आहे, जेवायचे अजून कोण बाकी असतील तर आपण लगेच जेवणासाठी यायचं आहे. किरण यांच्या षटकातील पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एका धावेने पुन्हा एकदा धावफलक हालता राहील. इथं एकेरी आणि दुहेरीचा खेळ सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाकडनं होतं आहे. कदाचित ही स्ट्रॅटजी असावी की सध्याच्या घडीला डबल सिंगलचा खेळ करा आणि जेव्हा एक खराब चेंडू येईल तेव्हा मात्र मोठा फटका मारण्याचा त्यांचा कदाचित ही स्ट्रॅटजी यशस्वी होताना दिसेल का ते बघणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज आत्तापर्यंत किरण यांनी 2 चेंडू, महेंद्र यांनी आत्तापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत. 3 चेंडू फेकलेत. पहिला निर्धाव, तदनंतर सिंगल आणि त्याच्यानंतर सुद्धा एक सिंगल. यावेळेस चेंडू सुपर फ्लिक केलाय. चेंडू गेला स्क्वेअर लेग रिजनच्या, डीप स्क्वेअर लेग रिजनचा जो खेळाडू होता त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतात या फलंदाजाच्या बॅटमधून एक देखणा षटकार, 6 धावा. बॉल अगदी चांगला होता परंतु फटका देखील त्याच्यापेक्षाही चांगला होता. फ्लिक ऑफ द रिस्क, मनगटातल्या ताकदीचा भरपूर वापर आणि अक्षरशः बॉलला खोदून काढलंय आणि हवाई सफर केला या बॉलला. आणि मी म्हणेन की इथे खूप गरज होती सध्या या टीमला, कपिल एंटरप्राइजेस रसायनी टीमला षटकारांची. आणि आता तो षटकार आला. इथून जर आपण पाहिलं तर इथून पुन्हा एकदा षटकारांची भाषा बोलेल का? उदयने मात्र जबाबदारी आता आपल्या खांद्यावर घेतली. महेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. निष्णात गोलंदाज देखील आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यांच्यावर आणखीन एक हल्ला, बॉल पाठवून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बघतच राहील, चुपचाप खडे रहो आणि बॉल सीमारेषा पार, षटकार. सलगच्या या 2 षटकारानंतर काहीसा जो दबाव क्रिएट होत होता तो मात्र दबाव रिलीज होताना या मैदानामध्ये दिसतंय आणि त्याचं श्रेय जाते फलंदाज उदय. कारण लगातारचे 2 षटकार आणि 3 षटकार मारतील का हा प्रश्नचिन्ह असेल. परंतु तशी सध्या गरज नाही आहे टीमला. परंतु हा क्रिकेट खेळ असा आहे की एकदा का तुम्ही लयत आलात की मात्र लालच निर्माण होते फलंदाजाला आणि मात्र आक्रमक क्रिकेट खेळत असताना मैदानावर आपण बरेचसे क्रिकेटर पाहिलेत. तिसरा चेंडू सर फुलटॉस, अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीनं चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जाऊन पोहोचला, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे केवळ 1 धाव कंप्लीट करतोय आणि ही चांगली रणनीती आहे सर. यस, लालच बुरी बला आहे असं आपण म्हणत असतो. परंतु जो फुलर लेनचा बॉल होता त्याला फक्त हलक्या हाताने दिशा दिली, ड्राईव्ह केला आणि तदनंतर मात्र एक सिंगल काढली. षटकारानंतर तो मोह स्वतःला आवरला आणि एक सिंगलने फक्त स्ट्राईक, पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आणि मी म्हणेन चांगली रणनीती आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचं असतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं. प्रत्येक बॉलवर षटकार ही क्रिकेटची परिभाषा मुळीच नाही, तर तुम्हाला बॉलिंगच्या मेरिटवर खेळणं ही क्रिकेटची परिभाषा आणि तेच परिसूत्र सध्या आपल्याला अवलंब करत असताना आपण पाहतोय कपिल एंटरप्राइजेस रसायनी ही टीम.
धावसंख्या झाली आहे सर दुसऱ्या षटकाअखेर 27. 18 चेंडू आणि 24. समीकरण अगदी थोडंसं जवळ येताना दिसतंय. इथं एका ब्रेक थ्रूची गरज आहे दादर संघाला या मॅचमध्ये परतायचं असेल तर. आणि क्रिकेट हा सर क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स असं म्हटलं जातं. तुमच्या भावनांना जर आवर घालता आला वेळच्या वेळी तर मात्र क्रिकेट चांगलं खेळताना या मैदानावर दिसतात. आणि सध्याच्या घडीला एक डावखोर एक स्टायलिश फलंदाज उदय मला वाटतं एक तीच भूमिका साकारत असताना आपल्या टीमसाठी. आणि त्यांना माहीत आहे काय आता त्यांची जी स्ट्रॅटर्जी चालली आहे ती यशस्वीरित्या चालली आहे. इथं कोणत्याही प्रकारची चूक होऊ देणार नाही आहे. आणि अपोजिशन टीमला जर मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण दिली तर ही दादरची टीमसुद्धा काही कमी नाही आहे. वेळीच कमबॅक करू शकते. बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव तर किरण पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. स्वतः संघाचे संघनायक आहेत. जबाबदारी त्यांनी आता घेतली कारण त्यांना माहिती आहे 18 बॉल आहेत आणि 18 मध्ये अजूनही करायचे आहेत 24. आणि पल्ला फार मोठा नाही परंतु इथून जर एखाद दुसरं विकेट आलं तर या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो म्हणून स्वतः जबाबदारी घेतली. आणि आता जबाबदारीनं गोलंदाजी करत असताना ते पाहायला मिळतील का? इथे मात्र बॉलला लेफ्ट केलंय. पंचांनी इशारा दिला इट्स अ वाईड बॉल. एक धाव अजूनही स्कोर कार्डवर ॲड होईल आणि आता फक्त गरज आहे ती 23 धावांची. 18 मध्ये 23. परंतु कौतुक करावं लागेल फलंदाजचं. ज्या पद्धतीचं एक शांत टेम्परामेंट त्यांनी ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची गडबड नाही, मोठ्या फटक्यांची लालच नाही. जिथे संधी मिळाली तिथे त्या संधीचं सोनं करून घेतलं. परंतु जिथे खराब बॉल आलाय तिथे त्याच्यावर आक्रमण चढवलं परंतु चांगल्या बॉलला सन्मान देखील दिलाय. यावेळ मात्र लेग स्ट्रिकला सोडून जाणारा बॉल परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉलचा इशारा. बाईच्या स्वरूपात एक, वाईटच्या स्वरूपात एक. 2 धावा या स्कोर कार्डवर पुन्हा ॲड होतील. एकतर आपल्याकडे धावांचा दुष्काळ आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं टाळावं लागेल. स्वतः संघनायक आपण पाहतो किरण पाटील यांना दादरचा बादशाह या संघाकडून. नक्कीच सर म्हणावे तसं त्यांना सूर गवसलेला दिसत नाही आहे. कारण एक तिसरं महत्त्वाचं षटक खऱ्या अर्थाने या मॅचच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर दादर संघाच्या दृष्टीनं हा षटक खूप महत्त्वाचा आहे. आणि अशा प्रकारची सुरुवात स्वतः कर्णधारसुद्धा नाराज असतील. पुढच्या चेंडूकडे वळूया. यावेळेस मात्र फुल टॉस. चेंडूला केवळ दिशा दिले. चेंडू जाऊन विसावलाय महेंद्र पाटील यांच्या हातामध्ये डीप लॉंग ऑफमध्ये आणि केवळ एका धाव्याने पुन्हा एकदा धावफलक वधारतोय. एकूण धावसंख्या पोहोचते ती 31 या धावसंख्येवर पोहोचते. आणि हळूहळू अगदी विजयाच्या मार्गात संक्रमण करत असताना कपिल एंटरप्राइजेस रसायनीचा संघ उजव्या आणि डाव्या फलंदाजांची जी जोडी कुठेतरी डोकेदुखी ठरत असताना दिसते. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही प्रकारचं इथं फुटवर्क दिसलं नाही. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की तुम्हाला फुटवर्क चांगलं असेल तर मात्र बॉल अगदी तुम्हाला व्यवस्थितरित्या कनेक्ट करता येतो. इथं तसं काही दिसलं नाही आहे. परंतु एखादा चेंडू निर्धाव गेला तरी काही हरकत नाही. सध्याच्या जर सिच्युएशन आपण पाहिली तर फेवर ऑफ जाते रसायनीच्या बाजूनं. परंतु क्रिकेट आहे. एखादं विकेट मॅचमध्ये कमबॅक करायला संधी निर्माण करून देईल दादर. यावेळेसचा मात्र खूप देखणा अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार होता. आणि या षटकाराच्या सहाय्यानं अगदी समीकरण अजूनही जवळ आणताना हा डावखुरा फलंदाज उदय आणि या 6च्या ओघानं धावसंख्या झाली होती 37 रन्स ऑन द बोर्ड. या षटकाराने मॅच जवळजवळ खुली केलेली. आणि लेफ्ट हँडेड फलंदाज म्हटले की नॅचरल स्ट्रेंथ असते त्याचा पूर्णपणे वापर ते करत असतात. यावेळेला समजदारीचं क्रिकेट अगदी परफेक्ट मिडलला बॉल घेतलंय, कनेक्ट केलं आणि तोपर्यंत एक सिंगल फक्त पाहिलं. डीपमध्ये खेळाडू आहे आणि अगदी जर पाहिलं तर मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल नंतर स्ट्राईक फक्त रोटेट झाली परंतु मॅच आता पूर्णपणे आपल्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज उदयची कामगिरी अतिशय महत्त्वपूर्ण राहिली ज्याच्यामध्ये त्याने षटकार देखील ठोकलेत. आणि कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघावर आता कोणत्याही प्रकारचं दडपण पाहायला मिळणार नाही. परंतु इथून देखील गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं अतिशय गरजेचं आहे कारण 14 मध्ये आता 13 करायचे आहेत. जवळजवळ बॉल टू रन्स इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळालं परंतु बॉल जास्त आहेत आणि 13 रन्स करायचे आहेत. यावेळेला मात्र लेग स्ट्रिकला सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. आणि ह्या चुका अगदी पथ्यावर आता पडायला सुरुवात झाली कारण या मॅचमधली आता जी दहशत होती सुरुवातीला आपण 3 षटकांपर्यंत ती आता कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते दादरच्या बादशाह टीमची.
समजदारीचं क्रिकेट. क्रिकेटचं परिसूत्र आहे बघा, चांगल्या बॉलला सन्मान द्या आणि ही निशाणी आहे चांगल्या खेळाडूंची. आणि चांगले खेळाडू हेच सर करत असतात, जेव्हा तुम्हाला खराब बॉल मिळतो त्या खराब बॉलवर अगदी तुटून पडतात. आणि आज हेच चित्र आपल्याला आज या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. किरण पाटील गोलंदाजी मार्कवर सध्या आपण पाहू शकताय आणि त्यांनी जबाबदारी खरं तर घेणं गरजेचं होतं, परंतु त्यांच्या बॉलवर देखील आक्रमण झालीत. ओ यावेळी मात्र अगदी ग्लान्स केला या बॉलला आणि बॉल गेला तिथे स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालाय. या बॉलमध्ये ताकदीपेक्षा नजाकतीवर जास्त भर दिलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असं आपण सातत्यानं म्हणत असतो. परंतु या बॉलवर आल्या 2, या 2 नंतर आपण पाहू शकता स्कोर कार्डवर एकूण धावा लागल्यात आता 42. 42 धावा धाव फलकावर लागल्यात. आता 12 चेंडूत केवळ 9 धावांची गरज आहे. खरं सर पाहिलं तर ही जी जोडी आहे मैदानात खेळते कुठेतरी डोकेदुखी ठरते ती दादरच्या संघाला. कारण क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलं उजव्या आणि डाव्याची जोडी फ्रस्ट्रेशन क्रिएट करायला कारणीभूत ठरत असते. गोलंदाजांना लय कुठेतरी बिघडते डावे उजवे फलंदाज. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे डावखुरे फलंदाज आणि उजवे हाताचे फलंदाज फलंदाजी करताना पाहिले. तर गॅरी कस्टनचं एक एक्झाम्पल मी तर देईन. गॅरी कस्टनची विकेट सुरुवातीला मिळवणं खूप कठीण व्हायचं, कारण त्या फलंदाज अगदी चिवट फलंदाजी करताना आपण त्या खेळाडूंना पाहिलेलं आहे. त्यानंतर माईक हसी यांना सुद्धा अगदी चिवट फलंदाजी, म्हणजे जसं आपण म्हटल्याप्रमाणे एका चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देणं आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घेणं, ही सध्याची जोडी मात्र हेच काम या मैदानामध्ये करत आहे. आणि अगदी 12 चेंडूत आता काही धावांची आवश्यकता असताना 9 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा ह्याच जोडीची पार्टनरशिप आहे ती कुठेतरी अगदी विजयाच्या समीप नेत असताना हे 2 फलंदाज आपल्या टीमसाठी चांगली भूमिका बजावत आहेत. लेफ्टी आणि रायटी जेव्हा कॉम्बिनेशन असतो तेव्हा क्षेत्ररक्षकांची देखील दमछाक होत असते. क्षेत्ररक्षण वारंवार बदलावं लागतं, त्यामुळे त्याचं एक प्रेशर नक्कीच कोणत्याही कर्णधारावर राहतं. आणि दुसरी गोष्ट, लेफ्ट हँडेड फलंदाजाकडे एक नॅचरल स्ट्रेंथ असते आणि ते उजव्या हाताच्या गोलंदाजावर नेहमीच आक्रमण चढवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे डावा आणि उजवा अशा प्रकारची जोडी मैदानामध्ये येते तेव्हा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना देखील डोकेदुखी ठरत असते. या ठिकाणी ओव्हर पिच बॉल समोर टाकलाय, तोफा कबूल आहे, बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या झोन मध्ये. हवाई सफर, हवा के संग संग गडा के साथ साथ बॉल सीमारेषा पार षटकार. सर आतापर्यंत डावखुरे फलंदाज आक्रमण करत होतं, इथं मात्र थोडेसं आता भूमिका बदलली. या उजव्या हाताच्या फलंदाजानं गिअर चेंज केलाय आणि आपल्या टीम मेट्सला सांगतं की येस आता माझी जबाबदारी आहे, आता तू थोडा वेळ शांत बस आणि आता आक्रमक भूमिका घेण्याची वेळ माझी आली आहे. कारण धावाचं आव्हान अगदी सोपं होऊन चाललंय. मॅच अगदी विजयाच्या समीप येऊन ठेपले. ती कपिल एंटरप्राइजेस रसायनीच्या बाजूनं अगदी केवळ आता 3 धावांची गरज आहे. फलंदाज जितेंद्र आणि उदय याच दरम्यान एक निर्धाव चेंडू, बऱ्याचशा वेळानंतर एक डॉट चेंडू. नेक्स्ट टॉससाठी 40-40 स्टार कर्जत आणि दादरचा भाषा आताच खेळतोय ना, परत आहे का? यानंतर होणारा सामना 40-11 स्टार कर्जत आणि दादरचा बादशाह या 2 संघांच्या दरम्यान लगेच नाणेफेक होईल. सध्या आपण दादरचा बादशाह टीम फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय अगदी औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचमध्ये. निर्विवादपणे वर्चस्व या मॅचवर गाजत असताना कपिल एंटरप्राइजेस रसायनी ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली की काय या मॅचमध्ये. ओ यावेळी मात्र वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल आलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी खरी तर आवश्यकता होती दादरचा बादशाह टीमला, परंतु गोलंदाजी मार्कवर आता आपण गोलंदाज पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आणि मॅच फिनिश. इथे कपिल एंटरप्राइजेस रसायनी हा संघ जिंकलेला आहे. शेवटचा बॉल षटकार ठोकला आणि षटकाराने या मॅचला फिनिश केलंय आणि तदनंतर आता कपिल एंटरप्राइजेस रसायनी टीम या ठिकाणी विजय झालेले आहे. नेक्स्ट मॅच 40-11 स्टार कर्जत अगेन्स्ट दादरचा बादशाह.
तर विनंती करेन कपिल एंटरप्राइजेस रसायनी टीम आपण अजूनपर्यंत जेवण केले तर आपणास नम्र विनंती आहे की आपण जेवण करून घ्यायचं आहे. आवाज तो जातच नाही, आवाज कमी केलाय. 40-40-11 स्टार कर्जत आणि दादरचा बादशाह या दोन टीमच्या कर्णधाराला विनंती आहे करेन टॉससाठी आपण यायचं आहे. दादरचा बादशाह टीमचा कर्णधार किरण पाटील आणि 40-40-11 स्टार कर्जत कर्णधार तानाजी कडू दोघांनाही विनंती करेन आपण टॉससाठी यायचं आहे. तानाजी कडू साहेब येतात टॉससाठी. विनंती करेन किरण पाटील सर आपल्याला विनंती करेन आपण टॉससाठी यावं. दादरचा बादशाह टीम कर्णधार किरणजी पाटील आपण टॉससाठी या. चला 40-40-11 स्टार कर्जत आणि दादरचा बादशाह या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. उदयजी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. आमचे आदरणीय जितेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ नाणेफेकीचं कौल एकीकडे 40-40-11 स्टार कर्जत आणि त्यांच्या अगेन्स्ट दादरचा बादशाह. दोन मॅच दादरचा बादशाह ही टीम गमावलेली आणि आता टॉस जिंकलाय दादरचा बादशाह टीम. निर्णय आता आम्ही 2 मॅच बॅटिंग केली तर आता या मॅचला मी आता असं पण आम्ही 2 हारलो तर मग आम्ही फिल्डिंग करतोय मॅच आणि त्यांना बॅटिंग देऊ. ओके चला दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया कारण थकलेले आहेत प्लेयर त्यामुळे जास्त इंटरव्ह्यू आम्ही घेत नाही. चला उदयजी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. एकोणतीस धावांची आक्रमक खेळी ज्यांनी खेळली आणि आपल्या टीमला विजय संपादित करून दिले ते कपिल एंटरप्राइजेस रसायनी टीमचे ठरलेत उदय मॅन ऑफ द मॅच. चला आपले आदरणीय अण्णा गावडे साहेब 40+ रसायनी विभागाचे अध्यक्ष आणि या बिग बॅश लीग 2025चे शिल्पकार आदरणीय अण्णा गावडे साहेब यांच्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच.
अच्छा, कर्जत तालुका 40+ अध्यक्ष आणि अध्यक्षाने आज आपल्या टीमसाठी अगदी चांगली कामगिरी केलेली आहे आणि ते ठरलेत विजयाचे शिल्पकार. म्हणजे क्रिकेटची आवड त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचा आहे, परंतु स्वतःचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे खेळाच्या माध्यमातून शशांक शेट्टी यांनी. आणि इथे जर पाहिलं तर त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता यानंतरचं मॅच आपल्याला पाहायला मिळतं आहे 11-11 स्टार कर्जत आणि अगेन्स्ट दादरचा बादशाह या दोन संघांच्या दरम्यान. दादरचा बादशाह हा संघ 2 मॅच अगोदरच हरलेला आहे आणि इकडे आपण पाहिलं 40-11 स्टार कर्जत हे देखील एक सामना गमावलेले आहेत. त्यामुळे आत्ता ह्या 2 संघामधली रोमहर्षक लढत नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चला, दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, जो काही आपण नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण तुर्तास लगेच करायची आहे. दादरचा बादशाह संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले 40-11 स्टार कर्जत संघाला. 40-11 कर्जत स्टार संघाला विनंती करतोय की आपण सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे पाठवायची आहे, रवाना करायची आहे. आणि तेवढीच विनंती असेल दादरचा बादशाह संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.